Praise God. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद. Last Monday we finished with the 8th gate. गेल्या सोमवारी आपण 8वं दार संपवलं. Praise God. Hallelujah. So today we are getting into a new name, तर आज एका नवीन नावाकडे मी तुम्हाला नेणार आहे. Issachar. इसाखार. This is Issachar. हा इसाखार. Amen. आमेन. Last week we finished Levi. I finished it just in 1 week. गेल्या सोमवारी आपण लेवी संपवला. मी एका आठवड्यातच त्याला संपवलं. Levi was the third son of Jacob, लेवी याकोबाचा तिसरा मुलगा होता. but he got the 8th gate. त्याला 8वं दार मिळालं. Amen. आमेन. Now Issachar इसाखार is the 9th son of Jacob, याकोबाचा 9वा मुलगा आहे. and even in the ceiling he got the 9th gate. आणि स्वर्गीय नगरीत पण त्याला 9वं दारच मिळालेलं आहे. Praise God. But देवाला धन्यवाद. no matter which gate it was, but at least he got the gate. तर कुठलंही दार असो, आता असं म्हणायचं की कमीत कमी मिळालं तर. Amen. It's very important that you go to heaven. स्वर्गात जाणं महत्वाचं आहे. That is very important. स्वर्गात जाणं आपलं महत्वाचं आहे. Nothing else counts. बाकी कुठलीही गोष्ट हिशोबात धरली जात नाही. शेवटी आपण स्वर्गात गेलं पाहिजे ते महत्वाचं आहे. Everything is going to remain here. बाकी सगळं इथेच राहणार आहे. Whatever little time we have in hand, we have to live for God. जो काही थोडाफार काळ आपल्या हातामध्ये आहे, आता आपण देवासाठी जगायचं आहे. Praise God. Thank हालेलुया. you, Jesus. देवाला धन्यवाद. So the gate of Issachar. तर इसाखारचे दार. And so we are in the 9th gate आपण 9व्या दारावर आहोत. of the heavenly Jerusalem city. स्वर्गीय यरुशलेम नगरीच्या. And this 9th gate is the gate of Issachar. आणि हे 9वं दार जे आहे ते इसाखारचं दार आहे. Amen. आमेन. So he was the 9th son. तो 9वा मुलगा. In his birthing he was the 9th. त्याच्या जन्मानुरूप तो 9वाच. And even in his blessing he was around that same place, 8th and 9th. आणि आशीर्वादामध्ये पण तेवढाच 8वा 9वा तीच जागा. And finally in the sealing also he got the 9th place. आणि शेवटी स्वर्गीय यरुशलेमेत सुद्धा त्याला 9वं दारच मिळालं. And so he was the son of Leah. तो लियाचा मुलगा. And in the order of blessings, आशीर्वादांच्या क्रमात in the physical realm, शारीरिक स्तरावर he was somewhere around that place, 9th. 9व्या जागेवर कुठेतरी होता. Or in maybe 6th place also he was in. का 6व्या जागेवर. But in the sealing he got the 9th place. परंतु स्वर्गीय यरुशलेमेत त्याला 9वी जागा मिळाली. What a dramatic conclusion to the life of old Jacob. म्हणजे वृद्ध याकोबाचं जे जीवन होतं, त्याची जी समाप्ती होती, ती कशी अगदी नाट्य रूपांतरित केल्यासारखी झाली पहा. Amen. आमेन. Towards the end of this man's life, या माणसाच्या शेवटाला he had become so refined. तो इतका असा शुद्ध झाला. You know, when you come to the end of your life, you become refined. जेव्हा आपण आपल्या जीवनाच्या शेवटाकडे जातो, शेवटाला येतो, त्याला आपलं जीवन अगदी शुद्ध झालेलं असतं. You become more mellowed. आणि तुम्ही अजून सौम्य आणि मृदू झालेले असता. Because for long you have tasted the Lord. कारण की खूप वर्षांपासून तुम्ही आता प्रभूची चव घेतलेली असते. Amen. आमेन. And so your nature also changes. आणि मग त्यामुळे तुमचा स्वभाव सुद्धा बदलतो. Like people say, जसं लोक म्हणतात, when a husband and wife walk together for many years, नवरा बायको जेव्हा अनेक वर्ष एकमेकांबरोबर विवाहात चाललेले असतात, the wife also starts looking like the husband. त्याला बायको देखील नवऱ्यासारखीच दिसायला And she लागते. talks like him, आणि नवऱ्यासारखी बोलायला लागते. walks like him. त्याच्यासारखीच चालायला लागते. Amen. हालेलुया. And so here we see इथे आपण पाहतो Jacob was very old. याकोब खूप वृद्ध झाला. Now he was going to bless his 12 children. आणि आता तो आपल्या 12 मुलांना आशीर्वाद देणार होता. So one day एके दिवशी he calls all his 12 sons तो आपल्या सगळ्या 12 मुलांना बोलवतो. and also includes 2 of his grandchildren, Manasseh and Ephraim. मनश्शे आणि एफ्राईम त्याची 2 नातवंड असतात. And the anointing came down upon him. मनश्शे एफ्राईम 2 नातवंड त्यांनाही बोलावतो आणि त्याच्यावर अभिषेक उतरतो. And though he was not a prophet in the real sense, आणि जरी खऱ्या अर्थानं तो संदेष्टा नव्हता तरीही yet when he was about to die, जेव्हा याकोब मरायला टेकला तेव्हा he suddenly taps on that old man's ability and starts prophesying over his sons. अचानक त्यानं त्याच्यात असलेल्या त्या वृद्ध माणसातल्या क्षमतेत हात घालून आपल्या मुलांवर आणि नातवंडांवर भविष्यवाणी करायला सुरुवात केली. You know, the old man's ability
I mean to say is because it is connected to Acts 2. वृद्ध माणसाची क्षमता मी हे सांगायची गरज आहे कारण की प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय त्याशी त्याचा संबंध आहे. There it says, तिथे लिहिलंय old shall dream dreams, वृद्धांना स्वप्न पडतील, young shall see visions. तरुणांना दृष्टांत होतील, Old shall dream dreams. आणि वृद्धांना स्वप्न दिसतील. Now, dreams are not just restricted to old आता याचा अर्थ people, असा नाही की स्वप्न फक्त वृद्धांनीच पाहायची असतात असा याचा अर्थ लागत नाही. but that will be the primary area or primary way wherein God shall speak to his people. पण तो एक प्राधान्याचा भाग असेल की ज्यातून देव त्याच्या लोकांशी बोलेल. Amen. आमेन. He will start speaking to the old basically or primarily through dreams. वृद्ध माणसांशी मूळतः प्राधान्याने परमेश्वर स्वप्नांद्वारे बोलायला लागेल. वृद्ध माणसांशी Why would God speak through old men through dreams? वृद्ध माणसांशी देवबाप स्वप्नांद्वारे का बोलेल? Because an old person comes to a stage where he is refined by the Holy Spirit. कारण वृद्ध माणूस आता अशा आपल्या जीवनातल्या स्तरावर आलेला असतो की जिथे होता होता पवित्र आत्म्याद्वारे तो अगदी शुद्ध होतो. And so as they continue walking with the Lord day by day, आणि ही माणसं जसं प्रभू बरोबर रोज दर दिवशी चालत राहतात, they don't basically become a prophet, but they start prophesying. मूळतः ते संदेष्टा बनत नाहीत पण भविष्यवाण्या मात्र करायला लागतात. The old people, वृद्ध माणसं if they have constantly walked with God, जे एखादी काही वृद्ध माणसं किंवा कोणी वृद्ध माणसं परमेश्वरासमवेत सातत्याने चाललेली आहेत, they may not become a prophet, तर कदाचित ते संदेष्टा होणार नाहीत but पण they can speak prophetically to your life. भविष्यवाणीपर रीत्या ती वृद्ध माणसं तुमच्या जीवनाशी बोलू शकतात. Amen. आमेन. That's why you read in Genesis 49 verse 1, आणि म्हणून उत्पत्तीचा 49वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन. this old man or old father Jacob, आता हे वृद्ध वडील याकोब he began prophesying त्यांनी मुलांवरती भविष्यवाण्या करायला सुरुवात केली. one by one. एक एक करून He was prophesying over them. आपल्या मुलांवर तो भविष्यवाणी करत गेला. And these prophecies were not just imaginations, आणि या भविष्यवाण्या म्हणजे केवळ काल्पनिक जग किंवा कल्पना नव्हत्या. in fact it was not imagination at all, उलट पक्षी या भविष्यवाण्या कल्पना नव्हत्याच. because every one of those prophecies came true in his son's life. कारण वृद्ध याकोबाने जी काही भविष्यवाणी त्या वृद्ध वयात आपल्या मुलांवर केली ती प्रत्येक भविष्यवाणी खरी झाली. How do I know it? मला हे कसं माहिती? John was taken up to heaven and showed. योहानाला स्वर्गात नेण्यात आलं आणि योहानाला हे दाखवलं गेलं. God showed it. देवाने दाखवलं. All the 12 sons have gates. सगळ्या 12 मुलांना दरवाजे मिळाले. They have their places in the heavenly city of Jerusalem. आणि स्वर्गीय यरुशलेम नगरीत त्यांना त्यांचं स्थान मिळालं. Praise the Lord. Hallelujah. Jacob not only started speaking about their future, आणि याकोबाने केवळ त्यांच्या भविष्याविषयी त्यांना सांगायला सुरुवात केली असं नाही, but he was also speaking about their past and their follies. तर त्यांचा भूतकाळ आणि त्यांच्याकडनं झालेल्या चुका हे देखील याकोब त्यांना सांगायला लागला. He was reminding them of their past along with their follies. आणि याकोब त्यांना त्यांच्या भूतकाळाविषयी आठवण करून द्यायला लागला. आणि ज्या काही चुका त्यांनी केलेल्या होत्या त्याविषयीनं पण त्यांना आठवण करून द्यायला लागला. What kind of a life they have lived. की कुठल्या पद्धतीचं जीवन त्या मुलांनी आजवर जगलं. All this was revealed to him by God. हे सगळं देवाने त्या वृद्ध याकोबाला तेव्हा प्रगट केलं. In what areas they had hurt the father and the heavenly father. आणि कुठल्या कुठल्या भागांमध्ये त्या मुलांनी आपल्या पृथ्वीवरच्या बापाचं मन दुखवलेलं होतं आणि स्वर्गीय बापाचं मन दुखवलेलं होतं. See, there were many things that Jacob did not see in the natural, but in the spiritual God showed it to him. हे सगळं त्याला याकोबाला प्रगट व्हायला लागलं आणि नैसर्गिक स्तरावरती याकोबाने या घटना सगळ्या घडलेल्या पाहिल्या नव्हत्या, पण आध्यात्मिक स्तरामध्ये याकोबाला हे सगळं पाहता आलं. Amen. आमेन. He was seeing the past, he was seeing their future. त्या मुलांचा भूतकाळ आणि त्या मुलांचं भविष्य हे दोन्ही याकोबाने पाहिलं. And that is why, म्हणून as the bride gets herself ready, जसं वधू स्वतःला तयार करते, we need to hear on these areas, आपण या भागांवर ऐकायला हवं that we don't fall in the same mistakes that they fell. की या मुलांनी
किंवा त्यांनी ज्या चुका केल्या त्या चुकांमध्ये आपण पडायची गरज नाही. Praise the Lord. Amen. 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 And he was speaking to them of their future. आणि त्यांच्या भविष्याविषयी देखील याकोब त्यांच्याशी बोलला. This is a very classic example in the Old Testament to show the bride of Christ what is expected of her. जुन्या करारातलं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे हे दाखवण्यासाठी की ख्रिस्ताच्या वधूकडनं काय काय अपेक्षा ठेवलेल्या आहेत. Because these blessings that Jacob was pronouncing, they were not just ordinary blessings. कारण हे जे सारे आशीर्वाद याकोबाने त्या मुलांवर पुकारले ते काही साधे सुधे आशीर्वाद नव्हते. It was supernatural blessings. हे अलौकिक आशीर्वाद वृद्ध याकोब त्या मुलांवर पुकारून गेला. It was divine blessings. दैवी आशीर्वाद, It was eternal blessings. सनातन आशीर्वाद. It involved the placement and the positions one has to receive in the heavenly Jerusalem. आणि ते सगळे आशीर्वाद पुकारण्यामागे याकोबानं स्वर्गीय यरुशलेम नगरीमध्ये त्या बारांना कुठलं स्थान मिळणार आहे ते जणू तिथे सांगितलं. It was not just an ordinary blessing a parent starts blessing his children with. हे साधे सुधे आशीर्वाद त्याने पुकारले नव्हते काही की जे साधारणतः माता पिता किंवा पालक आपल्या मुलांसाठी पुकारतात असे साधे आशीर्वाद त्याने हे पुकारलेले नव्हते. Even in the world we see, जगात सुद्धा आपण पाहतो when a child has to give her exams, एखाद्या लेकराला जेव्हा आपली परीक्षा द्यायची the असते child comes to the father ते लेकरू आपल्या वडिलांकडे येतं. and the father places his hand वडील त्या लेकरावर हात or ठेवतात the mother places her hand किंवा आई त्या लेकरावर हात ठेवते and blesses the child आणि त्या लेकराला आशीर्वादित करते and it says be successful in your exam, आणि म्हणते की तुझ्या परीक्षेत तुला यश मिळो, that you may pass in your exam. की तुझ्या परीक्षेत तू पास हो. See, but there is a different kind of expectation also that my child should get 80%, 90%. पण एक That's a वेगळ्या different aspect. पण एक वेगळ्या पद्धतीची अपेक्षा पण आई वडिलांच्या डोक्यात असते की माझ्या लेकराला 80% 90% मिळायला हवेत. तो एक वेगळा भाग. And so the children take the blessing and then they go out. आणि मुलं पालकांचा आशीर्वाद घेतात आणि जातात. This is just a plain blessing. हा एक साधा आशीर्वाद आहे. But पण when Jacob was blessing, वृद्ध याकोब जेव्हा मुलांवर आशीर्वाद बोलायला लागला he was prophesying their destiny. त्याने त्यांच्या आयुष्यांच्या दिशांना लागू पडतील अशा भविष्यवाण्या दिल्या According to God. देवानुरूप. Amen. आमेन. Your future is in the mind of God. तुझं भविष्य देवाच्या मनात आहे. He knows it. देवाला ठाऊक आहे. He knows where you're going to land. देवाला माहिती आहे की तू कुठे पोहोचणार आहेस. Because every prophecy that old Jacob made came to pass. कारण जी प्रत्येक भविष्यवाणी वृद्ध याकोबाने केली ती खरी So झाली. it was not just an ordinary blessing that parents blessed their children तर with. ते काही साधे आशीर्वाद त्याने पुकारले नव्हते की साधारणतः पालक आपल्या मुलांसाठी जे आशीर्वाद बोलतात ते नव्हे. But Jacob moved in a different level. तर याकोब एका वेगळ्या स्तरात त्यावेळेला घुसला. He was moving in the word of wisdom. आणि ज्ञानाचा शब्द ज्याला म्हणतात त्यात याकोब गेला. You know, the word of wisdom is future, the word of knowledge is present. ज्ञानाचा शब्द म्हणजे भविष्यातला आणि बुद्धीचा शब्द सध्यातला. Amen. आमेन. That's where prophetic element came into his blessings. जिथं भविष्यवाणी पर घटक त्याच्या या सगळ्या बोललेल्या आशीर्वादांमध्ये आपल्याला दिसतात. So Jacob prophesying over his children was a case of old men dreaming dreams. तर याकोबानं आपल्या मुलांवर भविष्यवाण्या केल्या. ही केस म्हणजे वृद्ध माणसं स्वप्न पाहतील. Amen. In Genesis 49:2 and 3, उत्पत्ती 49 2 व 3 see what Jacob says. याकोब काय म्हणतो पहा. Assemble and hear, O sons of Jacob, and hearken to Israel your father. उत्पत्ती 49 2 आणि 3 याकोबाच्या मुलांनो एकत्र होऊन ऐका, तुमचा बाप इस्रायल याचे ऐका. याकोबाच्या मुलांनो एकत्र व्हा आणि इस्रायल बापाचे ऐका. You are my biological children. तुम्ही माझी शारीरिक मुलं आहात. But now आता listen to Israel. इस्रायलचा ऐका. Because कारण Jacob is a biological father, but now the spiritual father will speak. याकोब तुमचा शारीरिक बाप पण आता तुमच्याशी बोलणार आहे तुमचा आध्यात्मिक बाप म्हणून आता इस्रायलचा ऐका. Amen. Amen. See, he has natural relationship with his children. त्याचं नैसर्गिक नातं होतं आपल्या मुलांशी. But that's all. पण बस. Here he is not bringing forth his emotions while prophesying. पण इथं भविष्यवाणी करताना त्यांना आपल्या बाप म्हणूनच्या शारीरिक बाप म्हणूनच्या भावना
मध्ये आणल्या नाहीत. Because their sealing will not depend on the biological relationship. कारण की He has त्यांचं with them. स्वर्गीय नगरीतलं स्थान त्या मुलांचं आपल्या वडिलांशी किंवा वडिलांचं त्या मुलांशी जी शारीरिक नातं आणि भावना आहेत त्यावर अवलंबून त्यांचं स्वर्गीय नगरीतलं स्थान नसणार आहे. See, because कारण God said ते बोलला many years back, अनेक वर्षांपूर्वी, Jacob, याकोबा, you shall no more be called a Jacob, because Jacob means supplanter, deceiver. You shall be called Israel, that is Prince of God. तुला यापुढे याकोब म्हटलं जाणार नाही, कारण की याकोब म्हणजे फसव्या, तर आता यापुढे तुला इस्रायल म्हटलं जाईल, म्हणजे देवाचा राजकुमार. So now he was speaking in that level. तर त्या स्तरावर जाऊन आता याकोब मुलांशी बोलत होता. He had set aside the natural and the spiritual was in force. त्याने नैसर्गिक स्तर बाजूला सोडलं होतं आणि आध्यात्मिक स्तरात घुसून वृद्ध याकोब आपल्या मुलांशी बोलला. When the sealing takes place for our lives, स्वर्गीय यरुशलेम नगरीतलं स्थान जेव्हा आपल्या जीवनातलं सुद्धा नक्की होईल, it shall not be of the natural order. ते नैसर्गिक स्तरात न होणार It नाही, shall be of the spiritual order. ते आध्यात्मिक स्तरावरचं आध्यात्मिक जगतातलं असेल. Amen. Amen. The books of the world has no place in heaven. जगातल्या पुस्तकांना स्वर्गात जागा नाही. What we do आपण जे करतो on this earth, या जगात, all the medals that we have won, जी सगळी पदकं आपल्याला इथं जिंकायला मिळतात, all the trophies we must have won, ज्या सगळ्या ट्रॉफ्या आपण या जगात जिंकल्या असतील, all the certificates that we have won, जे काही सर्टिफिकेट आपण या जगात जिंकलेले असतील, you can exhibit it on the earth, but it has no place in heaven. या पृथ्वीवर तुम्ही त्याचं प्रदर्शन करून मांडून ठेवू शकता, पण स्वर्गात त्यांना जागा नाही. I'm sorry to say that. हे सांगायला मला खेद होतो, वाईट Please वाटतं. don't misunderstand me. कृपया माझी गैरसमजूत करून घेऊ नका. Your certificates are important, your trophies are important, your education is important. तुमचं शिक्षण महत्वाचं आहे, तुम्हाला मिळालेल्या ट्रॉफीज महत्वाच्या आहेत, पदक महत्वाचं आहे, तुमचं सर्टिफिकेट महत्वाचं आहे. But in spite of having all that, if you don't have Jesus and if you don't live for him, it is of no value. पण हे सगळं असून जर तुम्ही येशूसाठी जगत नाहीये आणि येशूचं कार्य करत नाहीये, तर या बाकीच्या गोष्टींना काही मोल नाही. Why? का? Because we need to know where we are heading to. का आपल्याला कळायला हवं की आपण कुठे चाललोय, And the place we are heading to has no place for these merits. आणि ज्या जागी आपण चाललोय त्या जागेमध्ये या सगळ्या मी आता बोललेल्या गोष्टींना काहीही किंमत नाही का मार्क नाहीत. I'm telling you. खरं सांगतो मी, God does not judge us according to public opinion. परमेश्वर आपला न्याय लोकांच्या मतांवर आधारभूत करत नाही. God does not judge us according to public opinion. देव आपला न्याय लोकांच्या मतांवर आधारभूत करत नाही. It will be according to the spiritual aspect, according to heavenly value. आध्यात्मिक स्तरामध्ये स्वर्गीय मूल्यांप्रमाणे देव आपला न्याय करेल. Praise God. लोकांच्या म्हणण्यावर, लोकांच्या मतांवर तुझा आणि माझा न्याय देव करणार नाहीये. And so now, ताता this old man is dying हा वृद्ध माणूस मरत आहे and he's telling them about their future. आणि मुलांना आपल्या भविष्याविषयी सांगत आहे, त्यांच्या भविष्याविषयी सांगत आहे. See, when you start getting old, जेव्हा आपण वृद्ध व्हायला लागतो, you start getting refined in God. जेव्हा आपण वयाने वाढायला लागतो, त्याला आपण देवामध्ये शुद्ध शुद्ध व्हायला लागतो. Now here he is speaking इथे तो बोलतोय to all his sons, सगळ्या मुलांशी, Reuben, रुबन, Levi, लेवी, Benjamin. बन्यामीन, He's speaking to all of these sons. सगळ्या मुलांशी बोलत आहे. I'm telling you, मी सांगतो, through all their names, त्यांच्या सगळ्यांच्या नावांद्वारे, God is opening the church's eyes. या सगळ्या मुलांच्या नावांद्वारे देवबाप चर्चचे डोळे उघडत आहे. What is expecting of the bride of Christ? की ख्रिस्ताच्या वधूतनं देवाला काय अपेक्षा आहेत आणि देवाला वधूतनं काय हवंय. Amen. Amen. He's speaking to them of their past. He's speaking to them about their future. त्या मुलांना त्याने आपापल्या भूतकाळाविषयी सांगितलं, त्यांच्या भविष्याविषयी सांगितलं. Amen. Amen. In the natural, he couldn't even say a proper word because he was very old. नैसर्गिक स्तरामध्ये याकोब एक शब्दही योग्य रीतीने बोलू शकत नव्हता, कारण की तो शारीरिकरित्या फार वृद्ध झाला होता. How do I know it? मला हे कसं ठाऊक? See, let us consider the state of mind he was in when he was prophesying. पहा ना, जेव्हा तो भविष्यवाणी करत होता तेव्हा तो कुठल्या मानसिक अवस्थेत होता आपण बघूया. In Genesis 48, I think, yes, verse 1. उत्पत्ती 48 मला असं वाटतं त्यातलं पहिलं वचन. Jacob was very, very sick. याकोब फार आजारी होता. Now, this sickness is not because of some evil or because of some
sins that he committed. आता याकोब फार आजारी होता आहे, जे उत्पत्ती 48:1 मध्ये लिहिलंय. त्याला त्यांनी काहीतरी महापाप केलेलं होतं, काहीतरी महाचूक केली होती म्हणून आजारी पडला होता असं नाही. But he became very old. पण आता तो फार वृद्ध झाला होता. When one becomes very old, his organs starts failing. एखादा माणूस खूप म्हातारा झाला की त्याचे शरीरातले अवयव त्याची साथ हळूहळू सोडतात. And somebody told him, आणि कोणीतरी त्याला सांगितलं maybe you need to call your sons. की कदाचित आता तू आपल्या मुलांना बोलून घे. Or maybe somebody went and told Joseph, किंवा कोणीतरी जाऊन योसेफाला सांगितलं your father wants to meet you. की तुझ्या वडिलांना तुला भेटायचंय. And so when Joseph came योसेफ जेव्हा आला with his 2 sons दोन मुलांना घेऊन to meet his old father, आपल्या वृद्ध वडिलांना भेटायला योसेफ जेव्हा आपल्या 2 मुलांना घेऊन आला, Bible says बायबल म्हणतं in Genesis 48 verse 5, उत्पत्ती 48 5 वचन, now your 2 sons Ephraim and Manasseh, which were born to you in the land of Egypt before I came out of Egypt, they are mine, as Reuben and Simeon are mine. उत्पत्ती 48 5, आणि मिस्रात तुझ्याकडे येण्यापूर्वी तुला मिस्र देशात जे तुझे 2 मुलगे झाले म्हणजे एफ्राईम व मनश्शे हे आता रौबेन व शिमोन यांच्यासारखे माझे होतील असं याकोब म्हटला. Now आता Joseph thought maybe my daddy has become senile, he has become very old, so he is putting Ephraim before Manasseh. आता कदाचित योसेफाने असा विचार केला असेल की माझे वडील आता खूप म्हातारे झालेले आहेत आणि म्हणून त्यांनी एफ्राईमला मनश्शेच्या अगोदर घेतलं. No, नाही, that time he was speaking prophetically. त्यावेळेला याकोब भविष्यवाणीपरित्या बोलत होता, म्हणून आधी इफ्राईम मग मनश्शे. Though the outward man was perishing, the inside was becoming stronger and stronger, more receptive to God. जरी बाहेरचा याकोब अशक्त आणि दुबळा आणि हळूहळू नाहीसा होणार होता, तरी देखील आतील याकोब आता इस्रायल नुरूप अतिशय खंबीर आत्म्यामध्ये खंबीर शुद्ध देवाजवळचा झाला. That's what Paul says. पॉल तेच म्हणतो, Though our outward is perishing every day, our inward man is being renewed every day. आपलं बाहेरचं स्वरूप जरी दर दिवशी नाहीसं होत असेल तरी देखील आपला आतील माणूस दर दिवशी नवीन होत आहे. Praise the Lord. Hallelujah. That's why he put Ephraim first. आणि म्हणून याकोबाने इफ्राईमला पहिलं घेतलं. He was not losing his mind. तो काही फार म्हातारा झालेला म्हणून त्याच्या लक्षात राहत नव्हतं म्हणून तो असं बोलला असं नाही. He was spiritually speaking. आध्यात्मिकरित्या आता याकोब बोलत होता. But then again, after some time, पण मग परत काही वेळाने the Bible says, बायबल म्हणतं, and Israel saw Joseph's sons and said, who are these? इस्रायलनं योसेफाच्या मुलांना पाहिलं आणि म्हणाला, हे कोण आहेत? 8वं वचन See that? बघा. मग इस्रायल योसेफाच्या मुलांना पाहून म्हणाला, हे कोण आहेत? 48:8. See? He spoke about Ephraim and Manasseh, and Are- now after some time he says, Joseph, हे कोण 2 मुलगे आताच माझ्यासमोर? इफ्राईम आणि मनश्शे विषयी आजोबा बोलले, मग आता लगेच म्हणतायत की योसेफा ही कोण मुलं आहेत? Joseph said, just now you are taking their names, they are my sons. तर योसेफ म्हणला असेल की आताच तुम्ही त्या दोघांची नावं घेतली ना, माझी मुलं आहेत. See, he forgot. विसरला He forgot. याकोब विसरला. In the natural he was weak, but in the spiritual he could see the past, present and future. नैसर्गिक स्तरावर तो अशक्त होत चालला होता, परंतु आध्यात्मिक स्तरामध्ये तो भूतकाळ वर्तमान भविष्यकाळ सगळं पाहत होता. Bible says Bible his म्हणतं, eyes had become very dim. त्याचे डोळे आता फार अंधुक झाले. He could not even see त्याला आता a नीट- few feet, त्याला आता नीट थोडंफार अंतरावरचं सुद्धा दिसेना. but he could see their past and future. म्हणजे थोडंफार अंतरावरचं दिसेना आणि त्यांचा भूतकाळ वर्तमान आणि भविष्यकाळ मात्र त्याला चांगला दिसतोय. Yes. हो, That is the power ते सामर्थ्य आहे. in the spiritual realm. आध्यात्मिक स्तरातलं हे सामर्थ्य आहे. Praise God. Hallelujah. See? And he could prophesy over every son. आणि प्रत्येक मुलावर त्यांनी भविष्यवाणी केली किंवा करू शकला. What a combination of power is the spiritual realm. किती सुंदर बघा हा योग आलेला आहे किंवा जुळून आलेला आहे आध्यात्मिक स्तराचं. And when he had prophesied over every son, he died. आणि प्रत्येक मुलावर जेव्हा भविष्यवाणी करून झाली, याकोब मेला. See? How beautiful it is. किती सुंदर की नाही? He died. मेला. त्याच्यानंतर वृद्ध याकोब वारला. You know, there is a connection between spiritual oldies and natural oldies. आध्यात्मिक वृद्ध
आणि नैसर्गिक वृद्ध यांच्यामध्ये कनेक्शन आहे, Amen. यांच्यामध्ये संबंध आहे. When you are a spiritual oldie, जेव्हा तुम्ही आध्यात्मिक वृद्ध किंवा वयस्कर असता, you are connected to Acts 2. त्याला प्रेषितांची कृत्य 2 अध्याय याच्याशी तुमचा संबंध असतो. All your dreams are more based on spirit. आणि त्याला तुमची सगळी स्वप्न जास्त प्रमाणात आत्म्यावर आधारभूत असतात. What I'm saying मी is, काय म्हणतो, there is a difference when you are just stepping out in the ministry or just stepping out in the knowledge of God. तुम्ही जेव्हा नुकतेच परमेश्वराच्या सेवेमध्ये किंवा मिनिस्ट्रीमध्ये बाहेर येताय किंवा नुकतेच तुम्ही परमेश्वराच्या ज्ञानामध्ये आता उमलू लागलाय, फरक असतो. See, you may be old when you accepted Jesus Christ. तुम्ही जेव्हा येशूचा स्वीकार केला तेव्हा कदाचित तुम्ही वयस्कर असाल. In the natural, नैसर्गिक रीतीने कदाचित वयाने तुम्ही मोठे असाल जेव्हा तुम्ही येशूला स्वीकारलं. but in the spiritual you are a child. आध्यात्मिकरित्या तुम्ही बालक आहात. Are you understand? वयाने जरी तुम्ही मोठे असलात तरी आध्यात्मिकरित्या तुम्ही बालक आहात. One may be gray-haired, एखादा माणूस कदाचित पांढऱ्या केसाचा असेल and then he must have given his heart to Jesus. आणि पांढरे केस झाल्यानंतर त्यांनी आपलं हृदय येशूला दिलं असेल. And when he comes in the spiritual gathering, आणि तो माणूस जेव्हा आध्यात्मिक सभेत येतो he'll be called a child त्याला बालकच म्हटलं जाईल. because he's just stepping out. पण God. तो नुकताच आत्ताच त्याने देवाबरोबर प्रवास सुरू केलाय. Whereas जिथं another person एखादा दुसरा माणूस who is just a young boy of 20 years वयाने 20 वर्षाचा तरुण आहे and he has been saved, आणि त्याचं तारण झालं, and now today he is 40 years, आज झाला तो 40 वर्षाचा, he is 20 years in the Lord, 20 वर्ष गेली तो प्रभूत आहे, he shall be called the sons of God. तर त्याला देवाचा मुलगा म्हटलं जाईल. And that old man has to listen to this young man because we don't see how old one is in the natural but how mature one is in the spiritual. आणि त्या वयाने वयस्कर माणसाला, की जो वयाने वयस्कर माणूस नुकताच येशूकडे आलेला आहे, त्याला या तरुण माणसाचं ऐकावं लागेल, कारण की आपण नैसर्गिक स्तराने काही तुलना करतच नाहीये, आध्यात्मिक स्तरामध्ये आपण पाहतोय. And moreover, त्याहून जास्त if a worldly man, एखादा जगातला माणूस he may be 60 years old, कदाचित तो 60 वर्षाचा असेल he may not dream the dreams of God आणि कदाचित तो देवाची स्वप्न पाहणार नाही, because कारण he doesn't know it. त्याला माहितीच नाही. He is spiritually discerned. तो आध्यात्मिकरित्या मेलेला आहे. Even if he dreams, आणि जरी त्या 60 वर्षाच्या माणसाने स्वप्न पाहिली, it can only be the collection of what he thought about his son's natural future, and that comes into his dream. तरी त्याची स्वप्न काय असणार आहे की आपल्या मुलांच्या भवितव्याविषयी, नैसर्गिक भवितव्याविषयी त्यांनी काय विचार केलेले होते तेच त्यांच्या स्वप्नामध्ये घोळणार. But पण a spiritual oldie, एखादा जो आध्यात्मिक वयस्कर आहे, he only thinks about the spirit तो फक्त आत्म्याविषयी विचार करतो, because he has walked with God for many years. कारण तो देवाबरोबर अनेक वर्ष चाललाय. He's not only concerned about his children's natural future but even his children's spiritual future. त्याला फक्त आपल्या मुलांच्या नैसर्गिक भवितव्याची काळजी नाहीये, तर नैसर्गिक भवितव्याची आहे पण आध्यात्मिक भवितव्याची जास्त काळजी आहे. Amen. He is thinking constantly whether his children are saved. आणि सतत तो आध्यात्मिक वयस्कर बाप किंवा पिता हा विचार करत राहतो की माझ्या मुलांचं तारण झालेलं आहे का, Whether my children are walking in the ways of God. माझी मुलं प्रभूच्या मार्गात चालतायत का, Whether they will reach here in the New Jerusalem city. माझी मुलं नवीन स्वर्गीय यरुशलेमेत पोहोचणार आहेत की नाही. That's why म्हणून the worldly father and the worldly mother will have pain regarding the future of the children in the natural. जगिक माता पितांना आपापल्या मुलामुलींच्या भवितव्याविषयी नैसर्गिक काळज्या असतील, But for the spiritual parents, पण आध्यात्मिक आई वडिलांना it's not only the concern of the natural future of their children but spiritual future also of their children. परंतु आध्यात्मिक आई वडिलांना केवळ त्यांच्या नैसर्गिक भवितव्याची नाही तर नैसर्गिक भवितव्य आणि आध्यात्मिक भवितव्य या दोहोची आपल्या मुलांविषयी काळजी आहे. That's why a sword shall pierce only a believer mother's heart, not an unbeliever mother's heart. आणि म्हणून तलवार केवळ विश्वासू आईच्या हृदयाला भोसकेल, अविश्वासू आईच्या हृदयाला नाही. She will have pain, तिला वेदना होतील, but a believer mother will have a sword in her heart. अविश्वासू आईला वेदना होतील, पण विश्वासू आईच्या हृदयाला तलवार टोचेल. Why? का? Because she is concerned about the spiritual aspect of her children. कारण विश्वासू आईला
आपल्या मुलांच्या आध्यात्मिक भवितव्याची किंवा आध्यात्मिक क्षेत्राची काळजी आहे Amen. की प्रभूत वाढतायत की नाही. Praise the Lord. आमेन. The youth have vision, yes. तरुण मुला मुलींना दृष्टांत असतात They may have dreams also. आणि कदाचित तरुण वर्गाकडे स्वप्नही असतील. But पण their dreams and vision is only limited to their upliftment, what they will do in life, about their job, about their career, about their marriage, about their children, about their position. पण तरुण वर्गाची किंवा तरुण मुला मुलींची स्वप्न आणि दृष्टांत तेवढीच मर्यादित असतात. केवढी की माझं लग्न म्हणा, मी कसा वर येईल, मग माझी नोकरी, माझा व्यवसाय, माझा परिवार, हे एवढंच मर्यादित स्वप्न आणि दृष्टांत And असतात. if he is a believer, आणि समजा तो तरुण किंवा तरुणी विश्वासू आहे he may think about his spiritual तर aspect, कदाचित आध्यात्मिक गोष्टींविषयी सुद्धा तो विचार करेल, but more of his natural future. पण नैसर्गिक भविष्याविषयी तो जास्त काळजी करेल. See? Unless, of course, he is very strong in the Lord. अर्थातच तो तरुण मुलगा किंवा मुलगी प्रभूमध्ये खूप खंबीर असेल तर गोष्ट वेगळी आहे. But पण an old person in the Lord, प्रभूतला एखादा वयस्कर माणूस he'll be only thinking about spiritual aspect. तो नेहमी आध्यात्मिक गोष्टींचाच विचार करतो. A man who is 50 and above, समजा एखादा माणूस 50 वर्षाच्या पुढचा आहे, he will be only thinking about the spiritual aspect now. तो फक्त आता आध्यात्मिक गोष्टींचेच विचार करणार. It's other thing that the world, even when they are 80-year-old, they are still thinking upon something of the world. ही वेगळी बाब आहे की जगामध्ये 80 वर्षाचे वयस्कर पुरुष आणि स्त्री देखील जगिक गोष्टींचाच अजूनही विचार करतात. See, a man who is above 70, he has no vision. जो माणूस 70च्या पुढे जातो, नैसर्गिकरित्या त्याला काही दृष्टांत बाकी राहिलेले नसतात आणि असले तरी शरीर साथ देत नाही. And so when a man becomes 75 in the natural, he loses focus. He does not know what to think now. आणि म्हणून नैसर्गिकरित्या ना एखादा माणूस 75 पर्यंत गेला की त्याचा फोकस हळूहळू तो गमवायला लागतो आणि त्याला कळत नाही आता मी काय करू, काय विचार करू. Even a woman who is about 70 and she says, now what should I do? एखादी स्त्री सुद्धा 75 पर्यंत आली किंवा 75च्या पुढे गेली की त्या वयस्कर स्त्रीला समजत नाही, नैसर्गिक स्त्रीला, की आता मी काय करू, म्हणजे कुणाचे विचार करू, काय काम करू. See? So much devoted to their children, and their world was children. कारण की मुलांची इतकी भक्तिमान रीतीने सेवा तोवर त्यांनी केलेली असते, त्यांचं जगच त्यांची मुलं असतात. One day the children become 15 एके दिवशी मुलं मोठी होतात 15 वर्षाची and they say, Mama, don't be behind us. आणि मग म्हणतात की मम्मा तू माझ्या मागे अशी येऊ नको. झालं. झालं. They have their own world. आता मुलांचं स्वतःचं जग बनलं. You can't even fold the clothes and give to them. They say, leave it, we will do it. आता मुलांना कपडे घडी घालून सुद्धा मम्मा देऊ शकत नाही, कारण पोरं म्हणतात ठेव आमचं करू आम्ही. Finished. पिकनिकला जातात ते सेपरेट जातात. आता वेगळे जातात, मोठे आणि आई झाले. असं डोक्यावर हात हो ठेवून ना, बसते. म्हणजे धन्यवाद. माझ्या बरोबर कोण जाणार? हो. Finished. सारे असून माझा कोणीच नाही. And then मग when they're not attached to God, जेव्हा देवाशी त्यांचा संबंध नसतो and when they are not attached to the Lord's word, आणि प्रभूच्या कार्याशी समजा त्यांनी संबंध ठेवलेला नसतो, then they don't know what vision to have. मग त्यांना समजतच नाही की आता मला काय दृष्टांत आहे. मग काय करतात? मग काय, कुत्र घेऊन पार्कला जातात. अगदी मी बोलणारच होते. ती आपली विचारसरणी जुळते. हालेलुया. आज संध्याकाळी मी कुत्र्याला आपलं घेऊन गेलो हो ना. कुठेतरी बागेत. हा? Isn't it? कोणाला तरी खूपच आवडलं. But पण if that person is a spiritual person, तो व्यक्ती 75चा का कोणी आध्यात्मिक असेल, even when they are children, they are living for God. Even when their children are growing up, they are working for God. तर आध्यात्मिक माणसाचं कसं असतं, त्याचं लग्न झालं तरी तो प्रभूच्या कार्यात असतो, मुलं झाली तरी तो प्रभूच्या कार्यात असतो, स्वतः 50 ला मग 60 ला मग 75 ला आला तरी प्रभूच्या कार्यात And असतो. one day when the son say, Mama, please don't do any work for us, we will manage for ourselves, the mother says, praise the Lord, मी आता जास्त प्रभूसाठी काम मग एके करणार. दिवशी जेव्हा मुलं वयातून म्हणतात की मम्मा आता आम्ही 15-16 वर्षाचे झालो, आम्ही आमचं करून घेऊ, तेव्हा मम्मा उडी मारून जोरात म्हणते, धन्यवाद येशू, आता मला तुझी सेवा जास्त करता येईल. See? But a person who is only devoted to family and her affair, finally ते डोक्यावर हात हो ना. ठेवतात. काय पण करायचं मी? एखादा व्यक्ती पुरुष किंवा स्त्री केवळ परिवार मुलं बाळ परिवार ह्याच्यातच गुंतलेले असतील, तर मग मुलं बाळ मोठी होऊन त्यांना बाळ झाली की हे डोक्याला हात मारून बसतात की आता आम्ही काय करायचं, काहीच नाही. आता ह्यांना करायसारखं काही राहिलं नाही. Amen.
मग नंतर बोलतात कोपरा दे आम्हाला कुठेतरी. हो, मग म्हणतात घरात कुठेतरी एक छोटा कोपरा मला देशील. तर मग मुलं म्हणतात नाही नाही तुम्हाला गादी मध्ये मोठं हो ना. रूम मध्ये मोठं नको. रूम तुम्ही ठेवा, मला मोठी लहान- बेडरूम तू ठेव, मला एक छोटी खोली दे, तांब्याभर पाणी दे, आणि 2 औषध तिथं ठेव हो आणि माझ्या त्या table ठेव. गोळ्या त्या तिथं ठेव उशीला. नो विजन. दृष्टांत नाही आता काही. But people like us, पण आपल्यासारखी आमच्यासारखी माणसं even at the age of 90, 90ला जरी गेली, will talk prophesying words to you life. तुम्हाला जीवनाच्या शब्दांच्या भविष्यवाण्या आम्ही करतच राहणार. Praise the Lord. 90ला गेलो तरी. हालेलुया. Till our death, we'll be आमच्या- speaking the word of God. आमच्या मृत्यूपर्यंत आम्ही देवाचा शब्द बोलत राहू. Amen. आमेन. Even when that man is 90 years old, the sons and the daughters will come. Daddy, please give us some 10 minutes to speak. तो माणूस 90चा जरी झाला तरी मुलं बाळ किंवा मुलं आणि मुली मागून धावत येऊन डॅडींना म्हणतील की डॅडी 10 मिनिटं तरी आम्हाला द्या. थांब मला प्रेयर करायचं हा मला सगळ्यांसाठी. वेळ नाही, मीटिंग आहे माझी, प्रेयर आज आहे. Otherwise, नाहीतर when they are not connected to God, देवाशी काही संबंध नसेल, ते माग लागतात मुलांचं. हो मग आई मुलगा, बाप मला मुला- 10 मिनिट दे ना, बस ना अरे माझं बरोबर, राजा तू मला बोलत विचार ना. नाही, बसत नाही, तू कुठे बसणार राजा. तू विचारत पण नाही हो माझं ना. गुडघा दुखतं का डोकं हो. दुखतं का, काहीच बोलत नाही, काय हो नाही काय. असं मग असं. See? And then they go to the son's house. आणि मग ती मुलाच्या घरी जातात. काय तुला वेळ मिळत नाही, हो, तर म्हणून काय मी करायचं चालले बाबा? आता लगडत लगडत काय तू करायचं? मोठा झाला, तुला काही वेळ नाही, मग आता मीच लंगडत लंगडत आले. But when you are living for God, पण प्रभूसाठी जेव्हा आपण जगतो, God will honor you. देव तुमचा मान करेल. God will honor you. देव तुमचा मान करेल. Your sons will come to you तुमची मुलं तुमच्याकडे येतील and you will prophesy over आणि their तुम्ही lives. त्यांच्या जीवनावर भविष्यवाण्या कराल. हालेलुया. Amen. आमेन. All the 12 sons came to old Jacob. सगळी 12 मुलं म्हाताऱ्या याकोबाकडे आली. अरे बापरे. आली म्हणजे यावं लागलं. आमेन. The older you get in the spiritual, जेवढं तुम्ही आध्यात्मिक जगात वयस्कर व्हाल, you will be prophesying over people's lives. तेवढं लोकांच्या जीवनावर तुम्ही भविष्यवाण्या कराल. हालेलुया. The more older you become, the more valuable you become in आणि the eyes आध्यात्मिक- of your family and the church and the believers. आणि आध्यात्मिक स्तरामध्ये जेवढे तुम्ही वयस्कर होत जाल, तेवढं तुमचं मोल तुमच्या परिवाराला, तुमच्या चर्चला, तुमच्या लोकांना तुमची किंमत वाढेल. Yes. तिथं किंमत कमी होणार, हो. तिथं वाढणार. तिथं वाढणार. कमी नैसर्गिक होणार. नैसर्गिक स्तरात म्हाताऱ्यांची किंमत कमी होते, कोणी विचारत नाही. Amen. आध्यात्मिक स्तरात वयस्करांचं मोल वाढून सगळ्यांना त्यांची किंमत वाटते. In America, अमेरिकेत mothers and fathers old, if they become old age home, send them home. आई वडील वृद्ध झाले की त्यांना वृद्धाश्रमात पाठवून देतात. Yes. I've been there. I've heard. मी जाऊन I've आलोय, seen. मी त्या देशात जाऊन आलो, मी तो देश पाहून आलो. Sometimes कधी कधी they take the oldies. वृद्ध आई वडिलांना घेणार, हे पार्क आहे इथं बस. बागेत बसवणार, इथं बस. Sit down. 5 minutes I'm coming back. 5 मिनिटात आलो असं मुलगा म्हणतो. तुमच्यासाठी गोळी बिळी काहीतरी हो, आणतो. हालेलुया. They run away from there. आणि निघून जातात आई वडिलांना सोडून. The old parents are sitting there. म्हातारे आई बाप बागेत बसलेत. People ask, काय झालं? लोक विचारतात, नाही माझा मुलगा नाही येणार, मुलगा येतोय, काहीतरी वेफर विफर आणायला काहीतरी गेला. आणायला गेलाय. सकाळपासून हा बाबा बसला, संध्याकाळपर्यंत हो ना. येतच नाही कोणी. And finally शेवटी send them to old age home. वृद्धाश्रमात टाकतात त्यांना. मुलगा गेला, आलाच नाही परत. Yes. This is a true thing. I'm telling हे you. सत्य आहे. त्या देशात हे घडतंय. Before those times come, तसली वेळ येण्या अगोदर start living for God. मी म्हणतो प्रभूसाठी जगायला सुरुवात करा. Start living for God. येशूसाठी जगायला सुरुवात करा. Before such a time comes on you, असली वेळ तुमच्यावर येण्या अगोदर start living for God. प्रभूसाठी जगायला सुरुवात करा. In the old age you shall bear fruit, Bible says. वृद्ध वयात तुला फळ लागेल, बायबल म्हणतं. In the old age you shall bear fruit. वृद्ध वयात तुला फळ लागेल. Praise God. Hallelujah. You shall bear fruit. वृद्ध वयात तुला फळ येईल. All the young sons, no matter how young they were, they had to come to old Jacob for prayer. ती तरुण मुलं किती जरी तरुण होती तरी देखील त्यांना म्हाताऱ्या याकोबाकडे प्रार्थनेसाठी यावंच लागलं. Praise the Lord. आमेन. Amen. आमेन. That's why those who are old in the Lord म्हणून मी काय म्हणतो, जे प्रभूमध्ये वयस्कर आहेत always honor their words. नेहमी
प्रभूमधली जी वयस्कर माणसं असतात त्यांच्या शब्दांना मान द्या, because they are prophesying over your life. कारण त्यांचे शब्द तुमच्या जीवनावर भविष्यवाण्या करतायत. The more aged he is in the Lord, तो माणूस जेवढा प्रभूमध्ये वयस्कर आहे the more he is tuned to God. तेवढा तो देवाशी जास्त संपर्कात आहे. His antenna is only lifted up त्याची अँटिना केवळ वर आहे and he is getting things from God. आणि तो देवाकडनं गोष्टी घेत आहे. Praise the Lord. आमेन. This old man, हा वृद्ध माणूस he couldn't even remember these are my grandchildren. त्याला हेही लक्षात राहिलं नाही नैसर्गिकरित्या की ही माझी नातवंड आहेत. Yet तरी he could prophesy over their son's whole life. आयुष्यभरासाठी मुलांवर भविष्यवाण्या मात्र एकेकावर केल्या. What is it? हे काय? He was in touch with heaven. स्वर्गाशी संबंध होता म्हाताऱ्या याकोबाचा. Let it encourage you. Jacob was not a prophet of God. तुम्हाला ह्यातनं प्रोत्साहन मिळू दे. याकोब काही देवाचा संदेष्टा नव्हता, Yet he was prophesying over them. तरी भविष्यवाण्या करत होता मुलांवर. And he saw that all his sons got the gates in the heavenly आणि Jerusalem. याकोबानी हे पाहिलं, जबाबदारी घेतली की माझ्या सगळ्या मुलांना या स्वर्गीय यरुशलेमेत दार मिळालंच पाहिजे. Praise the Lord. त्या दोन नातवंडांसकट. Amen. Amen. We'll open our Bibles to Genesis 49 verse 14. उत्पत्ती 49 त्यातलं 14 वचन काढू. And Leah said, God has given me my hire because I have given my maiden to my husband, and she called his name Issachar. उत्पत्ती 30वा अध्याय 18वे वचन. तेव्हा लेया म्हणाली, देवाने मला माझे वेतन दिले आहे, कारण मी आपली दासी आपल्या नवऱ्याला दिली आणि तिने त्याचे नाव इसाखार ठेवले. Praise the Lord. हालेलुया. She named his son Issachar. त्या मुलाचं नाव तिने इसाखार ठेवलं. We need to understand, आपल्याला हे कळायला हवं, when God is calling us, the believers, as the bride of Christ, परमेश्वर जेव्हा आपणा विश्वासू लोकांना ख्रिस्ताची वधू म्हणून संबोधतो, God is wanting us to probe its meaning deeper, देवाची इच्छा आहे की आपण त्या अर्थात खोल जावे, that we may apply those characteristics in our lives. की ते वधूचे सगळे स्वभाव गुणधर्म आपण आपल्या जीवनात बाळगावे. Like for instance, उदाहरणार्थ Judah means praise. यहूदा म्हणजे स्तुती. Amen. आमेन. And Simeon means hearing. शिमोन म्हणजे ऐकणे. Zebulun means dwelling. जिबुलून म्हणजे वस्ती करणे. You know, there are so many various aspects of putting things together that when you put things together in different shades, you get a new meaning for it, which is applicable for the bride of Christ. कितीतरी वेगळे भाग असतात की ज्या भागांना आपण एकत्रित करून ठेवू शकतो आणि त्यांना एक वेगळा नवीन आकार येतो आणि ते सगळं ख्रिस्ताच्या वधूमध्ये असतं. Judah means praise. यहूदा म्हणजे स्तुती. Simeon means hearing. शिमोन म्हणजे ऐकणे. See? You लेवी praise म्हणजे सेवा God. करणारे. You need to praise God. तुम्ही देवाची स्तुती करायची गरज आहे. You need to hear God. तुम्ही देवाचं ऐकायची गरज आहे. Zebulun means you need to dwell with God. जबुलून म्हणजे तुम्ही देवाबरोबर राहायची गरज आहे. How many are understanding किती what I'm लोकांना saying? समजतं मी काय म्हणतो. Amen. आमेन. These are all found inscribed on the walls of this heavenly Jerusalem. हे सगळं स्वर्गीय यरुशलेमेच्या भिंतीवर तुम्हाला कोरलेलं दिसेल. Amen. आमेन. All of them. हे सगळे All the names. सगळी नावं. Because कारण this heavenly Jerusalem हे स्वर्गीय यरुशलेम is tied up with the bride of Christ. ख्रिस्ताच्या वधूशी बांधलेलं आहे. All those 12 names are tied up with the bride of Christ. ही सगळी 12 नावं ख्रिस्ताच्या वधूशी बांधलेली आहेत. Try to understand what I'm saying. आता समजून घ्यायचा प्रयत्न करा बरं का मी काय बोलतो. And so all these names have relevance for the bride of Christ. त्या सगळ्या नावांना किंवा सगळ्या नावांचा ख्रिस्ताच्या वधू बाबतीनं अर्थ लागतो. So part of the meaning of the bride of Christ is to have that characteristics of the heavenly Jerusalem. तर ख्रिस्ताच्या वधूमधला एक अर्धा अर्थ आपण असा म्हणू शकतो की स्वर्गीय यरुशलेम नगरीत हे जे 12 दरवाजे आहेत त्यात आपला भाग हवा. Praise the Lord. आमेन. See? And we need to assess our lives according to the names. आणि आपण आपल्या जीवनाचा हिशोब करायचा नावांनुरूप. Amen. Amen. Now the name Issachar in Hebrew means he will bring a reward. इसाखार या नावाचा अर्थ हिब्रू भाषेमध्ये होतो तो प्रतिफळ आणेल. In fact, there are more than one or two root meanings of Issachar. इसाखार या नावाचे 2-3 मूळतःचे अर्थ आहेत. And I will take you to all these root meanings so we will have a proper understanding what kind of characteristics God expects from us. आणि इसाखार या नावाच्या मूळ 2-3 अर्थांमध्ये मी तुम्हाला नेणार आहे अशासाठी
की तुम्हाला कळावं, अजून सविस्तर कळावं की देवाला आपल्याकडनं काय काय अपेक्षा आहे. Amen. Amen. It was a strange turn of events in the life of Leah. लेआच्या जीवनामध्ये ही एक विचित्र पद्धतीची घटना. Amen. आमेन. And it seemed that Jacob no more had any kind of relationship with Leah. आणि असं दिसायला लागलं की याकोबाचं आता लेआशी कुठल्याही पद्धतीचं नातं राहिलं नाही. Now you know in the natural there were many follies. नैसर्गिकरित्या अनेक पद्धतीच्या चुका आणि पतन झालं. But God takes out spiritual things out of it and gives it to the church. पण देव त्यातनं आध्यात्मिक गोष्टी काढतो आणि चर्चला शिकायला देतो. Amen. आमेन. You cannot take the natural aspect and apply it in the new covenant. नैसर्गिक जसंच्या तसं घेऊन आपण नवीन करारात लागू नाही पाडू शकत. Amen. Amen. Because Jacob had 2 wives. कारण याकोबाला 2 बायका होत्या. So you cannot take the natural aspect. तर नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्या तशाच्या तशा आपण नवीन करारात घेऊ नाही शकत. I'm not talking about just in the 19th or 18th century. This happened many years back. आणि आपण काय 19व्या किंवा 18व्या शतकाविषयी बोलत नाही, हे कितीतरी वर्षांपूर्वी घडलेलं आहे. And it happened according to the culture that existed in those times. आणि त्या काळामध्ये जी संस्कृती होती त्या पद्धतीनं ते झालं. Like in the times of the kings had many wives. जसं राजांची जेव्हा कारकीर्द असायची, राजांना अनेक राण्या असायच्या. Many wives. राजांना अनेक राण्या असायच्या. And it was okay आणि ते चालायचं, that ठीक आहे time. त्यावेळेला. according to the culture. त्या संस्कृतीनुरूप त्या काळात ते चालायचं. But yet Jesus said it was not so in the beginning. तरी येशू म्हणाला सुरुवातीला असं नव्हतं. Amen. Amen. It was not so in the beginning. सुरुवातीला तरी येशू म्हटला प्रारंभी असे नव्हते. Amen. आमेन. One woman was given to one man. एकच स्त्री एका पुरुषाला दिलेली होती. Amen. Amen. One man was given to the woman. आणि एकच पुरुष एका स्त्रीला दिलेला होता. But then according to culture things started changing and even believers started adapting to the culture that existed in those times. पण संस्कृतीनुरूप सगळं बदलायला लागलं आणि बिलीवर किंवा विश्वासू माणसं देखील ती संस्कृती मग आपल्या जीवनांमध्ये स्वीकारू लागले. So now आता Jacob got carried away with that existing culture. त्या अस्तित्वात असलेल्या तेव्हाच्या संस्कृतीत याकोब थोडा वाहवत गेला. And 2 wives came in his portion. आणि जीवनात 2 बायका त्याच्या वाटी आल्या. And then he couldn't please either. मग एकीलाही तो खुश ठेवू शकला नाही. Amen. आमेन. And moreover he loved Rachel more than Leah. आणि जास्त म्हणायला गेलं तर लेयापेक्षा राहेलीवर त्याचं खूप प्रेम. And so Jacob was staying more with Rachel than with Leah. तर याकोब राहेली बरोबर जास्त राहायचा आणि लेया बरोबर कमी. But somewhere I saw God had a very soft corner for Leah than पण Rachel. कुठेतरी मी पाहतो की देवाला लेयासाठी जरा एक मृदू असा भाग होता जेवढा राहेलीसाठी नव्हता. Because Leah was the legitimate wife of Jacob. कारण की लेया याकोबाची कायदेशीर पत्नी. Now what happened was काय झालं, Rachel wanted some mandrakes from the field. राहेलीला काही फळं शेतातनं हवी होती. Because that mandrake had an inner power of conception. That's what they believed in those times. कारण त्या जमान्यामध्ये त्यांची अशी समज होती की ते सेवन केल्यामुळे गर्भधारणा व्हायला मदत होते. And so Leah had got it. लेयाला ते मिळालं. Now their life revolves only in that natural thing. आता So त्यांची you जीवन cannot. त्यांची जीवन केवळ त्या नैसर्गिक स्तरावरच गोल गोल फिरत होती. Because in those times women were not so much up with God's work and God's understanding. त्या जमान्यामध्ये स्त्रिया काही एवढ्या देवाच्या कार्यात पुढे नव्हत्या का देवाच्या कार्यामध्ये पुढाकार त्या जमान्यात स्त्रिया फारशा घेत It नसत. was more of men. आणि पुरुषांचं जग तेव्हा जास्त होतं, जास्त प्रमाणामध्ये पुरुष. Now she got those mandrakes. तिला ती फळं मिळाली And so she said, Rachel, you take it because as it is, Jacob is not with me. आणि ती म्हटली की राहेली तू घे कारण की नाहीतरी याकोब माझ्या बरोबर नसतोच. Then she made a deal. आणि तिनं एक व्यवहार केला. And she said, you take this mandrakes, but let Jacob at least spend some days with me. आणि ती म्हटली की तू ही फळं घे पण कमीत कमी याकोबाला माझ्या बरोबर काही दिवस राहू दे. So in a sense, it was like a hired, she hired her own, poor thing, hired her own husband for a week. की जणू काही तिनं आपल्या स्वतःच्या नवऱ्याला 8 दिवसासाठी भाड्यावर वेतन देऊन घेतलं असं. Amen. So if you read in the natural, it's very confusing. So we won't go into all those details. नैसर्गिक स्तरावर वाचलं
तर सगळा गोंधळ आहे, म्हणून आपण त्या तपशिलात जायला But नको. we take the spiritual aspect of it because that's what God wants our eyes to be focused on. पण आपण आध्यात्मिक भाग त्याच्यातनं घेऊ, कारण की देवाची इच्छा आहे की आपलं लक्ष आध्यात्मिक भागावर जावं. So when Jacob was going to the tent of Rachel, so Leah came there and she said, "No, I just purchased you, I hired you for some time. You come and stay with me." तर याकोब राहेलीच्या तंबूकडे किंवा डेऱ्याकडे जात असताना लेयामध्ये आली आणि म्हणाली की मी तुम्हाला 8 दिवसासाठी वेतन देऊन भाड्यावर घेतलेलं आहे, तुम्ही माझ्या तंबूत या, Why don't you stay with me? तुम्ही माझ्या बरोबर का राहत नाही? She lacked that love she wanted the love of her husband. आणि तिला आपल्या पतीचं प्रेम हवं होतं की जे तिला मिळत नव्हतं, And moreover, she wanted a son. आणि त्याहूनही जास्त तिला मुलगा हवा होता. And then God blessed her. देवाने तिला आशीर्वाद दिला, God opened her womb. देवाने तिची कूस वाहती केली. Bible says God opened her womb. बायबल म्हणतं, बायबलमध्ये लिहिलंय देवाने तिची कूस उघडली And son was born. आणि मुलगा जन्माला आला. Not by flesh alone, फक्त देहातनं नव्हे, but by the divine intervention of God. पण देवाच्या दैवी मध्यस्थीनं मुलगा जन्माला So आला. she named him Issachar. तिनं त्याचं नाव ठेवलं इसाखार, That I got my wages back, I got my husband back through hire. की मी आनंद दिलं होतं आणि अशा पद्धतीनं ते देऊन मला माझा नवरा परत मिळाला. See, it Amen. was a very humiliating thing, म्हणजे एक लज्जास्पद घटना म्हणायला हरकत but नाही, she accepted it. पण तरी तिनं ती स्वीकारली. And when the son Issachar started growing up, इसाखार तिचा मुलगा जेव्हा मोठा व्हायला लागला, wherever he went, he carried that token in his heart जिथं कुठं तो गेला त्यानं ते प्रतीक आपल्या हृदयामध्ये ठेवलं of his mother's humility. की माझ्या आईची कशी अपमान किंवा लज्जा झाली माझ्या I आईची. was paid for a few mandrakes. म्हणजे काही आनंद देऊन मला जणू काही विकत घेतल्यासारखं मला आणलंय. And this became a stamp in his character. आणि त्याच्या चारित्र्यावर, इसाखाराच्या चारित्र्यावर तो एक शिक्का पडला. And the personality, his lifestyle became such. आणि त्याचं व्यक्तिमत्व आणि त्याची जीवनशैली तशी बनली. And so Issachar and his descendants, तर इसाखार आणि त्याची पिढी they started carrying this mark of servanthood in their life. किंवा इसाखार आणि त्याचा वंश त्यांच्या जीवनावर या चाकरपणाचा एक शिक्का पडला. Amen. आमेन. Servanthood. चाकरपण, That I had been hired, I had hired. की मी भाड्यावर आलेलो आहे, Amen. भाडं दिलं होतं माझ्यासाठी. And so this is the first aspect we can learn of Issachar. तर हा पहिला भाग आपण इसाखाराविषयी शिकू शकतो, That he is a born servant. की तो चाकर म्हणून जन्मालाच आलेला आहे. He is born to serve. चाकरी करायला जन्माला आला. He is both a humble person नम्र माणूस and an honorable servant of everyone. आणि सगळ्यांचा एक मानास्पद चाकर. That's what Leah wanted to show हे लेयाला दाखवायचं through होतं the birth of Issachar. इसाखारच्या जन्मातून, Rachel, you may be very beautiful. की राहेल असेल कदाचित सुंदर. You may be very beautiful. राहेली तू कदाचित सुंदर असशील, I am not beautiful. मी सुंदर नाही. That's why Jacob loves you. आणि म्हणून याकोबाचं तुझ्यावर प्रेम आहे. But I got him through hire. आणि जणू काही लेया असं म्हटली असेल की मी पैसे देऊन त्याला घेतलं, But I विकत will घेतलं. humble myself before God. मी विकत घेतलं त्याला, पण तरी मी देवासमोर स्वतःला नम्र करीन. God blessed me with a son. आणि देवाने मला मुलाचा आशीर्वाद दिला. Amen. Amen. And that characteristic of servanthood and humility was carried forth in all the descendants of Issachar. आणि ते चारित्र्य किंवा स्वभाव गुणधर्म, एक चाकरपण करायचे स्वभाव गुणधर्म, एक अपमानित लज्जास्पद जीवन जगायचे स्वभाव गुणधर्म इसाखार आणि त्याच्या पूर्ण वंशात राहिले. God wants us to have this kind of quality. देवाची इच्छा आहे असल्या पद्धतीचा गुणधर्म आपल्यात पण असावा. A servant attitude. एक चाकरपण करायची वृत्ती A असावी. person who lives in self-denial. असा माणूस की जो आत्मत्याग करत आहे. A man of compassion. कळवळ्याचा माणूस पाहिजे. Though his presence may not be noticeable in the crowd, yet he continues living for God. आणि लोकांच्या गर्दीत जरी त्याचं अस्तित्व कुणाच्या लक्षात आलं नाही तरी देखील देवासाठी तो जगत राहणे. Amen. Amen. Only when he is not around, then his absence should be felt. आणि तो जवळपास नसतानाच केवळ जाणवलं गेलं पाहिजे की अरेच्छा आज हे ब्रदर किंवा सिस्टर नाहीयेत. Amen. At other times, इतर वेळेला he doesn't demand attention. इतर वेळेला तो लक्ष मागून घेत नाही. Amen. Amen. That I am not being
की माझ्याकडे कोणी seen by anybody. की माझ्याकडे कोणी लक्ष देत नाहीये, Nobody appreciates me. कुणीच माझं कौतुक करत नाही, माझ्याकडे कुणाचं लक्ष नाही असं तो म्हणत नाही. Doesn't demand respect. तो कुणाचं लक्ष किंवा मला आदर द्या, मला मान द्या असं तो डिमांड करत नाही. But पण he commands respect. How? When he is not around, people miss him. तो आदर कमवतो कशा पद्धतीनं? कारण की जेव्हा केव्हा तो नसतो त्याला लोकांना कमी खलते की आज तो नाहीये. Praise the Lord. Issachar is always ready to help people out. इसाकार नेहमी लोकांना मदत करायला तयार. This is his calling. This is his inheritance. हेच त्याचं पाचारण, हेच त्याचं वतन. And this aspect of the bride of Christ is very, very important for us. आणि ख्रिस्ताच्या वधूचा हा भाग किंवा गुणधर्म आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. Because the same kind of quality and character we find in our Master Jesus. कारण की त्याच पद्धतीचे गुणधर्म, त्याच पद्धतीचा एक चांगला दर्जा आपल्याला आपला धनी किंवा मालक येशू याच्यात सापडतो. Or we can say we find the same mark of character in the groom. किंवा आपण असं म्हणू शकतो की त्याच पद्धतीचा गुणधर्म आपल्याला आपल्या वरात सापडतो. Amen. Amen. You know, on that Maundy Thursday, त्या मौनी गुरुवारी just one day before he could pay for the sins of the whole world, संपूर्ण मानवजातीच्या पापांची किंमत तो मोजणार होता. त्याच्या आदल्या he दिवशी came to know एक दिवस आधी त्याला कळलं that he cannot be living with his disciples for long. की मी माझ्या शिष्यांबरोबर आता जास्त वेळ राहू नाही शकत. Because even after the cross, he could only be with his people for about 40 days. कारण वधस्तंभानंतर देखील तो 40 दिवसच आपल्या शिष्यांबरोबर राहू शकला. And so he knew he had very less time in hand. तर येशूला कळलं की आता माझ्या हातात शिष्यांबरोबर राहायसारखी कमी वेळ आहे. And so if he had any last message he had to give, it was now. आणि जर आता त्याला काही शेवटचा अखेरचा असा संदेश शिष्यांना द्यायचा असेल तर तो त्याने आत्ताच देऊन टाकला पाहिजे हे येशूला कळलं. And out of the many messages that he wanted to give, he selected one. आणि अनेक संदेश जे येशूला आपल्या शिष्यांना तेव्हा द्यायचे होते त्यातून एक त्याने निवडला. So when they were having their dinner, आणि त्या दिवशी जेव्हा ते भोजनास बसले he got up from his supper table. तो आपल्या भोजनाच्या मेजापासून उठला. He laid aside in John 13. He योहान laid 13. aside his garment, आणि आपली वस्त्र त्याने बाजूला ठेवली took a towel, girded himself with the towel, आणि एक टॉवेल घेऊन स्वतःला गुंडाळला. took a wash basin. एक गंगाळ घेतलं. See, look at that scene. आणि ते चित्र तुम्ही पहा. Here is one who is called the King of Kings and the Lord of Lords. त्याला राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू म्हणतात. तो Remember, हा. he was not an ordinary person. By the time he read John 13, he was very popular. योहानाचा 13वा अध्याय जवळ उलगडला तोवर येशू फार प्रसिद्ध झालेला होता. काही साधा कॉमन राहिला नव्हता. Because till that time he was hailed as the Messiah. कारण त्या वेळेपर्यंत त्याला मसीहा म्हणून बोलायला सुरुवात झालेली. His fame had spread far and wide. आणि त्याची प्रसिद्धी सगळीकडे चहूबाजूने पसरलेली. And he was in the peak of recognition. आणि अगदी त्याची प्रसिद्धी इतकी टोकाला गेली होती. 3 years he had taught the disciples. 3 years he had been with them, counseling to them, admonishing them. 3 वर्ष तो शिष्यांबरोबर राहिला. 3 वर्ष त्याने शिष्यांना सल्लामसलत केली, त्यांना बोध केला. They saw the power flow through him. आणि शिष्यांनी पाहिलं की येशूतनं सामर्थ्य किती वाहत आहे. He could calm the storm. He could heal the sick. He could raise the dead. त्याने वादळ शांत केलं. तो आजारांना बरं करून गेला. त्यानं मेलेल्यांना जिवंत केलं. शिष्यांनी पाहिलं. In fact, what they saw was greater than what the Pharisees saw of Jesus. आणि पुरुषांनी येशूत जे पाहिलं त्याच्यापेक्षाही मोठ्या मोठ्या घटना शिष्यांनी येशूत पाहिल्या. Because they didn't only hear it, it was a first-hand witness. कारण की शिष्यांनी केवळ ऐकलं नाही तर ते साक्षी होते त्या सगळ्या प्रसंगांना. He had raised up Jairus' daughter from the dead right before their eyes. जायराच्या मेलेल्या मुलीला त्याने जिवंत केलं शिष्यांच्या डोळ्यांसमोर. Say, here's a man of authority. अधिकाराचा माणूस. Amen. Amen. Man of authority. अधिकाराचा माणूस. Suddenly, अचानक when he's alone, जेव्हा तो एकटा होता he showed forth his characteristics. त्यानं आपला स्वभाव गुणधर्म दाखवला. Bends down. वाकला. See, bends down वाकला. with a towel in hand. हातामध्ये टावेल होता. And you know, in those times, त्या जमान्यात people very well knew when somebody takes a towel in hand, when somebody takes a basin in hand, what he is proving. लोकांना फार चांगल्या पद्धतीने माहिती And what it असायचं means. की एखाद्या माणसाने हातात टावेल घेतलेला आहे आणि गंगाळ घेतलेला आहे तर त्याचा अर्थ काय लागतो हे माणसांना अगदी चांगलं त्या काळात माहित होतं. Because day to day they used to see
kind of activities done by slaves at home. कारण दर दिवशी असल्या पद्धतीची कृती घरातल्या गुलामांद्वारे त्यांना दिसायची. It was the most meanest work that could be found in the land of Israel. म्हणजे इस्रायल देशामध्ये फार एक दुष्कर्म म्हटलं तर चालेल हे असं कर्म म्हणजे गुलाम करायचे हे काम. Amen. Amen. Right from the time of Abraham, people had seen this menial work done by slaves. अगदी अब्राहमाच्या काळापासून लोकांनी पाहिलेलं होतं की हे असं तुच्छ काम गुलामांनी केलेलं ते पाहत आले. There is no lower work than a slave's work. तुच्छ काम म्हणजे दुष्कर्म म्हणणार नाही मी, माफ करा, पण एक तुच्छ लेखलेलं काम, त्याच्यापेक्षा खालचं आणि तुच्छ काम नाहीये दुसरं काही. And so they were really shocked. तर त्यांना धक्का बसला What is our master trying to do? की आमचा धनी हे काय करायला बघतोय. It really blew their mind. I mean, they were beyond understanding. आणि असला धक्का बसला ना शिष्यांना की त्यांच्या त्या समजुती पलीकडे गेलं. ते सगळे बाउन्सर होते And त्यांच्यासाठी. he starts washing their feet like a slave. आणि येशूने शिष्यांचे पाय गुलामांप्रमाणे धुवायला सुरुवात केली. They had no words. शब्दच राहिले नाही शिष्यांच्या तोंडात. That is the time Jesus set a greatest example before his death. आणि त्यावेळेला येशूनं आपल्या मृत्यू अगोदर एक दिवस अगदी अतिशय मोठा महान धडा दाखवला That he was Issachar. की मी इसाखार आहे. हा कित्ता त्याने घालून दिला. He was Issachar. मी इसाखार चाकरी पण करणारा आहे. One who is a hired servant. जो भाड्यावर वेतन देऊन आलेला आहे. Amen. Amen. Didn't Jesus say? येशू म्हटला ना, The kingdom of heaven is like a householder who went out early in the morning to hire laborers. स्वर्गाचं राज्य एखाद्या अशा मालकासारखं आहे की जो सकाळी सकाळी मोलकऱ्यांना भाड्यावर आणायला गेला. Say, taking hired servants to work. मोलकरी आणायला गेला, मोल देऊन त्यांना आणायला गेला. And so now when Jesus was washing the disciples' feet, येशू जेव्हा आपल्या शिष्यांचे पाय धुवू लागला when Jesus came to Peter, आणि येशू पीटर जवळ पेत्रा जवळ आला. Peter said, Lord, you cannot do that to me. पेत्र म्हटला, दिस इज टू मच. तुम्ही मला हे करू नका. Don't do it to me. Don't come near me. तुम्ही माझ्या जवळ येऊ नका. आय कांट टेक इट. I'm shocked. I mean, why you're doing this, I don't understand. मला धक्का बसतोय की तुम्ही हे का करताय. मला समजत नाहीये तुम्ही असं का करताय. And when a person is always floating high, आणि एखादा माणूस जेव्हा नेहमी वरच उडत असतो it becomes a greater shock for him. त्याच्यासाठी असलं काम म्हणजे मोठा धक्का होतो. Because none of the disciples ever thought that we have to be like servants. कारण की कधीच कुठल्याही शिष्यानं किंवा एकाही शिष्यानं असा विचार केला नव्हता की आपण चाकर बनायचंय. And sometimes it is good that Jesus didn't reveal to them that I wanted you to be servants in the beginning, otherwise they would have all run away from Jesus. आणि कधी कधी मला असं वाटतं बरं झालं सुरुवातीला येशूनी त्या शिष्यांना प्रगट केलं नाही की माझी इच्छा आहे तुम्ही चाकर बनावं. कारण सुरुवातीला येशूनी त्यांना हे प्रगट केलं असतं तर एक पण शिष्य येशू बरोबर राहिला नसता. सगळे पळून गेले See, असते. sometimes God doesn't reveal the tribulations and the persecutions that you're going to face in the near future. कधी कधी जवळच्या भविष्यात ज्या त्रासांमधनं आपण जाणार आहोत किंवा ज्या छळांमधनं आपण जाणार आहोत ते देव आपल्याला प्रगट करत नाही. ते चांगलंच आहे. Because God knows the state of mind that person is in. कारण देवाला माहिती असतं की हा व्यक्ती कुठल्या मानसिक अवस्थेमध्ये आहे. And when he knows that a person is immature, he won't reveal most of the things to you till you come to that place of tribulation. आणि देवाला जर कळलं की हा व्यक्ती नासमंजस आहे, त्याला फारसं समजतच नाहीये, तो जोवर तो व्यक्ती त्या संकटाच्या काळापर्यंत येऊन ठेपत नाही तोवर येशू त्याला प्रगट करणार नाही. And then God in his divine wisdom till that time matures him. आणि देव दैवी ज्ञानात त्याला तोवर समंजस करतो. But there are people like Paul पण संत पॉल सारखी काही माणसं असतात who are sold out to God in the beginning itself. जी सुरुवातीलाच म्हणजे प्रारंभीच देवाला विकलेली. To them God reveals. ते कुठल्याही स्तरावर कुठल्याही टोकावर जायला तयार त्यांना देव प्रगट करतो. Tell him की त्याला सांग. he has to suffer many things for my name's sake. पॉलला देवाने आधीच सांगून टाकलं की जाऊन त्याला सांग माझ्या नावाखातर त्याला बरंच काही सोसायला लागणार आहे. Paul said, yes, okay. पॉल म्हटलं आय एम रेडी. ठीक I'm आहे, ready to die for you. मी तुझ्यासाठी मरायला तयार आहे. See, there are certain people that God can reveal. काही माणसांना देव प्रगट करतो. Amen. आमेन. करू शकतो. And you see, Paul faced the most tribulation, most beatings than any other disciple. आणि तुम्ही पाहता की इतर कुठल्याही शिष्यांपेक्षा जास्त संकट छळ मार पॉलने खाल्ला. Amen. Amen. I think so. That kind of beating, if Andrew or Barnabas had or Philip had got it, they would have run away. अशा पद्धतीचा मार जर अँड्रूनं किंवा बर्नबानं किंवा फिलिपनी खाल्ला असता
तर ते पळून गेले असते. Amen. आमेन. So God knows. देवाला माहिती आहे, God knows देवाला माहिती आहे whom He can allow little extra persecution. कुणाच्या जीवनात तो जास्त थोडासा छळ आणू शकतो हे देवाला माहिती आहे. Because the more refined you become, the better person you become to be used by God. कारण जेवढे तुम्ही शुद्ध व्हाल तेवढे तुम्ही चांगले बनाल की जिथे देव तुम्हाला वापरू शकेल. And the more glory God will give to you. आणि देव जास्त वैभव तुम्हाला देईल. Praise the Lord. Amen. And so Peter said, you cannot do this to me. तर पेत्र म्हटला नाही, तू माझ्या जीवनात असं नको करू. Jesus said, if you don't allow me, then you have no part with me. येशू म्हटला, तू जर मला परवानगी दिली नाही ना तर तुझा माझ्यात काही भाग नाही. We cannot walk together. मग आपण एकत्र चालू शकत नाही. If you want to imitate me, then you have to allow me, because then only you can imitate me. तुला जर माझं अनुकरण करून माझ्या मागे चालायचं आहे तर तू मला हे करायची परवानगी दिली पाहिजे, कारण मी हे केल्यानंतरच तू माझं अनुकरण करू शकतो. In other words, दुसऱ्या शब्दात Jesus did not only command the people to do it, he did it and then said, imitate me. येशूनी केवळ लोकांना तुम्ही हे करा असं आज्ञा केली नाही, तर स्वतः केलं आणि मग लोकांना सांगितलं की तुम्ही पण करा, तुम्ही imitate करा. माझं अनुकरण करा. See? Everything Jesus did. सगळं येशूनी केलं, Everything. सगळं And then he says, imitate me now. सगळं येशूनी करून दाखवलं आणि मग म्हणाला माझं अनुकरण करा. Like some people say, जसं काही माणसं म्हणतात, what is it for God to give the 10 commandments? Let him first keep it. देवाला काय 10 आज्ञा देऊन टाकल्या, आधी देवानी 10 आज्ञा पाळून दाखवाव्यात. पाळून दाखवलं येशू मध्ये. पाळून दाखवाव्यात, येशू मध्ये पाळून दाखवलेल्या आहेत. Jesus kept it all. येशूनी त्या सगळ्या 10 आज्ञा पाळल्यात. And now he says, follow me. आणि मग येशू म्हटला आता माझ्या मागे चाला. See? God has to bring us into line that seeing you, others will follow you. देवाला आपल्याला त्या लाईनीत आणायलाच लागतं की जिथं आपल्याला बघून इतरांना अनुकरण करता येईल. And Jesus not only washed Peter's feet, but even Judas' feet. आणि येशूनं तर केवळ पीटरचे नाही, येहुदाचे पण पाय धुतले. And then Jesus said, you call me teacher, आणि मग येशू म्हटला की तुम्ही मला शिक्षक म्हणता, you call me Lord, तुम्ही मला प्रभू म्हणता, so I am. मी आहे He शिक्षक आणि didn't प्रभू. deny that he is a teacher. येशूनी नाकारलं नाही की मी शिक्षक नाही असं नाही म्हटला, मी आहे. If I then be the Lord and master and do these things, तर मी शिक्षक आणि प्रभू असून जर या गोष्टी करतो, you should also do it. तुम्ही केल्या पाहिजेत. You do it. तुम्ही पण करा, You become the servant. तुम्ही पण चाकर बना. You know, because Jesus was setting up a very vital principle for us. कारण येशू आपल्यासाठी एक अतिशय महत्वाचा धडा, अतिशय महत्वाचं तत्व मांडून देत होता. If Jesus hadn't become humble, he wouldn't have been sitting next to God. येशू जर नम्र झाला नसता तर देवाच्या शेजारी बसला नसता. There was no other way Jesus could sit next to God. इतर कुठलीच रीत नाही की ज्या रीतीनं तो देवाच्या उजव्या हाताला बसू शकेल. As God, he can sit there, देव या नात्यानं तो तिथे बसू शकतो, but as a servant, he cannot. पण चाकर म्हणून नाही, As a man, he cannot. माणूस म्हणून नाही. The way to sit next to God is humility. देवाच्या शेजारी बसायचा मार्ग आहे नम्रता. That's why म्हणून Bible says बायबल म्हणतं he became obedient unto death. तो अगदी मरणापर्यंत आज्ञा पालनात राहिला. He became a servant. आणि चाकर झाला. Became obedient to the point of death. अगदी मरणापर्यंत मरण पत्करलं तेवढा नम्र झाला, आज्ञा पालनात राहिला. So God highly exalted him आणि म्हणून देवाने त्याला अतिशय उंच केलं and gave him a name above every other आणि name. सर्व नामाहून श्रेष्ठ नाम त्याला दिलं. That at the name of Jesus every knee shall bow. की येशूच्या नामात प्रत्येक गुडघा टेकेल Every tongue shall confess. आणि प्रत्येक जीभ कबूल करेल Jesus is Lord. येशू प्रभू आहे. Praise the Lord. हालेलुया. The way for exaltation is servanthood. वैभवाकडे आणि उन्नतीकडे आणि उंच दिशेकडे जाण्याचा मार्ग चाकरपण आणि नम्रता आहे. Praise the Lord. हालेलुया. Thank you, Father. धन्यवाद. Continue next week. पुढच्या सोमवारी मी सुरू ठेवीन विषय. Thank you, Lord God. Oh Jesus, I thank you, Lord, for everything. प्रभू मी तुझे आभार मानतो सर्व गोष्टींसाठी. Lord, प्रभू all these names ही सर्व नावं look so beautiful on the bride of Christ. ख्रिस्ताच्या वधूवर किती सुंदर दिसतात. This makes the bride. यामुळे यातूनच वधू बनते. This completes the bride. यातूनच वधू बनते
आणि हेच वधूला पूर्ण करते. Because God does not see the outside. कारण की देव बाहेरचं स्वरूप पाहत नाही, He sees the inside. देव आतून पाहतो. These characteristics have to be developed inside. हे स्वभाव गुणधर्म आतून विकसित झाले पाहिजेत. Oh God, देव बाप्पा, help each one of us, Master, आम्हाला प्रत्येकाला सहाय्य कर to be Issachars की of आम्ही God. इसाखार बनावं देवाचे, Issachars of God. देवाचे इसाखार, Hired servant. मोलानं विकत घेतलेले Yes, साखर, we are all bought with a price. आंदण देऊन विकत घेतलेले, वेतन देऊन विकत घेतलेले साखर. We are all bought with a price. आपल्याला सगळ्यांना त्याने किंमत देऊन विकत We घेतलंय. don't belong to ourselves. आपण स्वतःच्या मालकीचे नाही, आता We belong to God. आपण येशूच्या मालकीचे, देवाच्या मालकीचे आहोत. We belong to Jesus. आपण येशूचे आहोत. Oh God, देव बाप्पा, help us, Lord. आम्हाला सहाय्य कर, Help us, Master, आम्हाला सहाय्य कर प्रभू. that these characteristics work in our lives. हे स्वभाव गुणधर्म आमच्या जीवनात कार्य करतील, Otherwise, all these messages will have no meaning, नाही Lord. तर या सर्व संदेशांना काहीच अर्थ राहणार नाही. Oh God, प्रभू, help each one of us प्रत्येकाला आम्हाला सहाय्य कर to put on Christ. की आम्ही ख्रिस्त नेसावा, To put on Christ. ख्रिस्त धारण करावा. Make us humble, Lord. आम्हाला नम्र कर, Make us humble. आम्हाला नम्र कर. Ramanthala Rabashaka Rabara. नामा Rimantolo Robo Karabashakiri. Have thine own way in our lives, Lord. Yes, Lord, have your own way, Master. Search me and find me, Master, today. Why did I slow, Lord? Make me just now, while in your Glory. presence. Only I Yes, O God. sweep over my Yes. soul, sweep over my soul, sweet spirit, Sweet. sweep over my Soul. soul. My rest is complete. Yes. As I sit at thy feet, sweet spirit, sweep over my soul. Rabashaka Rabara Bara 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 Bara. Iramanthala Rabakara Let Bashaka. all that Ramantolo Robo is Shaka. within me Yes, cry holy. Let all that is Within. within me Right, cry oh holy. Jesus. Holy, Holy. holy, Holy. holy is the Lamb that was slain. Today, Us. I'm going to pray for those people who are financially in a strait. मी अशा लोकांसाठी प्रार्थना करणार आहे की ज्यांना आर्थिक अडचण आहे. Primarily for those people who are in a financial strait. प्राधान्यानं अशी माणसं की ज्यांना आर्थिक अडचण आहे, पैशाची अडचण आहे. And I'm also going to pray for the people's healing. तसंच लोकांच्या आरोग्यासाठी पण मी प्रार्थना करणार आहे. But first, पण प्रथम that some need to get a breakthrough in finance. काहींना पैशाच्या भागात ब्रेक थ्रू मिळायला हवाय. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, what a time and place we are in, Lord. काय वेळ
आणि काय ही जागा की जिथे तू आम्हाला आणलंस. A time and place where you cannot deny us. अशी वेळ आणि अशी जागा की जिथे तू आम्हाला आज नाही म्हणू शकत नाहीस. Because कारण of your sweet presence in this place. या जागेत तुझ्या आलेल्या गोड सानिध्यामुळे. Your word says तुझं वचन म्हणतं the Holy Spirit did not come because Jesus was not yet glorified. येशूचा अजून गौरव झाला नव्हता म्हणून पवित्र आत्मा आला नव्हता. Today, आज Jesus has been glorified. येशूचा गौरव झालेला आहे The Holy Spirit is already moving in आणि this. पवित्र आत्मा फिरू लागलेला आहे. You have to touch my people. तू माझ्या लोकांना स्पर्श केलाच पाहिजे. You have to touch my people. तू Lord. माझ्या लोकांना स्पर्श केलाच पाहिजे. You have to give them a breakthrough तू in their माझ्या finances. लोकांना पैशाच्या भागामध्ये एक स्पर्श दिलाच पाहिजे. I don't know why you want me to do that. मला माहित नाही तू का माझ्यापासून हे करून But I am घेतोस. praying according to your word. पण तुझ्या शब्दानुरूप मी प्रार्थना करत आहे. Bless my people financially. माझ्या लोकांना आर्थिक आशीर्वाद दे. Some of them should get a breakthrough in finance. काहींना पैशाच्या स्वरूपात कुठे ना कुठे नवीन सुरुवात मिळायला हवी. Every devil प्रत्येक सैतान robbing away their blessings. जो त्यांचे आशीर्वाद चोरत I आहे command you in Jesus' name. येशूच्या नावात मी तुला आज्ञा करतो. Leave. सोड. Leave your hand out of the financial blessings in Jesus' name. सोड त्यांच्या आर्थिक आशीर्वादांवरनं तुझे हात येशूच्या नावात. Let there be a release. आणि त्यांना एक सुटका मिळू दे. Let there be an increase वाढ येऊ दे. in their blessings. त्यांच्या आशीर्वादांमध्ये वाढ हो. I receive it for my people in Jesus' name. माझ्या लोकांसाठी मी येशूच्या नावात स्वीकारतो. Thank you, Father. धन्यवाद बापा. Those people who need healing, ज्या लोकांना आरोग्य हवंय Lord, touch them now प्रभू त्यांना आता स्पर्श कर. and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Every sickness, प्रत्येक आजार I command you in Jesus' name. मी आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave. सोड. Leave the people in Jesus' सोड name. या लोकांना येशूच्या नावात. Leave in Jesus' name. सोड. You have no authority. तुझा अधिकार नाही. You have no power. तुझ्याकडे सामर्थ्य नाही. Every kind of pain, प्रत्येक प्रकारची वेदना every kind of sickness, प्रत्येक प्रकारचा आधार I command you in Jesus' name, go. येशूच्या नावात मी तुला आज्ञा करतो. जा. It is going. चालला. It is going. जात आहे. There are some people here who are living in fear. काही माणसं इथे आहेत ज्यांना भीती वाटते. Every spirit of fear, सगळा भीतीचा आत्मा leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद. Set them free, Lord. त्यांना मोकळं कर प्रभू. Set them free. त्यांना मोकळं कर. Thank you. धन्यवाद. Thank you. धन्यवाद. Thank you for blessing my people. धन्यवाद माझ्या लोकांना आशीर्वाद दिला. Thank you for healing my people. धन्यवाद माझ्या लोकांना आरोग्य दिलं. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. God bless you all. Amen. Give a big clap to Jesus. ते बाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. सिस्टर सांगतात की गेल्या 1 महिन्यापासून त्यांच्या गळ्यामध्ये गाठ होती आणि ते या ठिकाणी आरोग्य सभेला देखील आले होते आणि ते प्रार्थना करत होते. ते सांगतात की शेवटच्या प्रार्थनेमध्ये प्रभूच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी आरोग्याचं सामर्थ्य आलं आणि ती गाठ आज निघून गेलेली आहे. आणि ते सांगतात की त्या गाठीचा मला त्रास व्हायचा पण प्रभूने त्याच्यातनं मला बाहेर काढलंय, सोडवलंय, आरोग्य दिलंय. यासाठी ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात. आपण देखील जोरात टाळी वाजूयात आणि प्रभूला धन्यवाद देऊ. थँक्यू जी. मुझे 20-25 दिनों से पूरा आंखों में सूजन और आंख में से पानी आ रहा था, पूरा इन्फेक्शन हो गया था. लेकिन फिर लास्ट वीक में पास्टर ने प्रेयर किया आरोग्य के लिए और मैंने प्रेयर की. प्रभु ने मुझे स्पर्श किया और थोड़ा अच्छा दिखने लगा और इस वीक में मैं पूरा क्लियर और दूर से भी मुझे अच्छा नजर आया. इसलिए सारा गौरव प्रभु यीशु को देती हूं. हालेलुया. हालेलुया. ब्रदर सांगतात की गेल्या सोमवारी जशी पास्टरांनी प्रार्थना केली होती आरोग्यासाठी, त्यांच्या छातीच्या इथे एक गाठ होती आणि ही गाठ पूर्णपणे ओसरली आहे, निघून गेलेली आहे. प्रभूने ती गाठ घालवली यासाठी मी अतिशय आनंदित आहे. यासाठी ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात. आपल्याला ठाऊक आहे 30 आणि 31 तारखेला विशेष आरोग्याची सभा आपल्या चर्चमध्ये भरली होती आणि भाऊ सांगतात की त्यांच्या कंपनीकडून एका स्पर्धेसाठी ते गेले होते आणि त्यावेळी त्यांच्या डाव्या गुडघ्याला भयंकर चमक बसली. व्यवस्थित चढता उतरता येत नव्हते, जिने देखील बरोबर आहे. आणि त्यानंतर इथे आल्यानंतर काय झालं? इथे आल्यानंतर पास्टरांनी प्रार्थना केली. 30 आणि 31 तारखेला दोन्ही दिवस आलो मी आणि प्रार्थना झाली. तरी पायाचा तो होता, दुखायचा होता, तो कमी झाला. पण घरी गेल्यानंतर सॅटर्डेला तरी थोडंसं दुखत होतं. तर माझ्या सिस्टरांना मी बोललो की तू तेल लावून दे मला पायाला. तर तिने आपलं प्रेयर ऑइल घेतलं आणि पूर्ण तेल लावून दिलं त्या पायाला
आणि जसं तेल लावलं मी जसं झोपलो आणि सकाळी उठलं तर पूर्ण ते दुखायचं पूर्ण गेलं. हालेलुया. प्रभू येशू महान आहे. प्रभूचे आभार. एक छोटीशी साक्ष मी पण देते आणि त्यानंतर गीत गाते. माझी साक्ष अशी की 2 दिवसापूर्वी गेल्या आठवड्यामध्ये मला इथे या भागामध्ये जरा दुखायला लागलं होतं. त्याच्या मागे काहीतरी कारण होतं. मला असं वाटतं की तेच कारण असेल आणि समजत नव्हतं मला मी काय करू. त्याच वेळेला आपल्या सभा पण होत्या. 30-31 तारखेला उभं राहायचं होतं आणि शनिवार रविवार सोमवार पण सभा होत्या. उभं राहायचं होतं आणि मला दुखत तर खूप होतं. पण मी प्रभूला म्हटलं मी उभी राहणार. मी काय अशी बसणाऱ्यातली नाही आहे. मी उभीच राहणार आणि तू मला आरोग्य देणार. आणि 30-31च्या मात्र सभा संपल्या पण माझं काही दुखायचं राहिलं नाही. आणि शनिवारी जेव्हा पास्टर इथे होते आणि शेवटची प्रार्थना करत होते त्या शेवटच्या प्रार्थनेमध्ये मी परत इथे असा हात ठेवला आणि म्हटलं प्रभू आता आज तुझ्या सेवकाद्वारे तू परत प्रार्थना करून घेतेस लोकांसाठी तर माझी पण आठवण कर. शेवटी मी पण माणूसच आहे. आणि प्रभूने मला स्पर्श केला. मला जाणवलं त्या प्रार्थनेमध्ये की माझ्यातनं ती वेदना गेलेली आहे. तरी पण मी काय केलं खाली उतरले ऑफिसमध्ये गेले आणि पास्टरांचा तो अभिषिक्त हात मी म्हटलं तुम्ही एक हात इथे ठेवून टाका. अभिषिक्त हात तुमचा. हालेलुया आमेन. तर म्हटलं तुमचा हात ठेवून टाका. पास्टरांनी हात ठेवला आणि ठेवल्यानंतर जे माझं दुखायचं थांबलं ते थांबलं. स्पर्श त्याने मला मात्र केला त्याच वेळी महारोग गेला. त्याच वेळी महारोग गेला. स्पर्श त्याने मला मात्र केला. स्पर्श त्याने मला मात्र केला. त्याच वेळी महारोग गेला. त्याच वेळी गौरव देतो येशू. फुलला तो तिथे मंत्र नाही. फुलला तो तिथे मंत्र नाही. लागले औषधाला ना काही. स्पर्शास व्याधी व्याला. त्याच वेळी महारोग गेला. त्याच वेळी महारोग गेला. हालेलुया. तुझे आभार. धन्यवादांची वेदी. बोललो मीच त्या ख्रिस्त राया. बोललो मीच त्या ख्रिस्त राया. सत आहेस व्याधी हराया. सत आहेस व्याधी हराया. त्यास विश्वास माझा कळाला. त्यास विश्वास माझा